नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या दुर्दैवानं आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्याच दुर्दैवानं जी महाराष्ट्राची अस्मिता आहे अशाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भातली दुर्दैवी घटना काल महाराष्ट्रामध्ये घडली. आणि ती घडल्यानंतर दोन्ही बाजूनं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या. पण ऑब्व्हियसली महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाला जी घटना घडली त्याबद्दलचा विषादच असणार आहे, राजकारण अलहिदा. पण या सरकारचा एक स्थायी भाव आहे. ह्या सरकारला आवडतं ते म्हणजे कुठलीही घटना घडली की SIT स्थापन करणं. आणि मीच जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये ह्या संदर्भातली बातमी केली होती तेव्हा SITची संख्या जवळपास 1300 पर्यंत गेली होती. आताही असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून 3 महत्त्वाचे मुद्दे आम्ही NDTVवरती आत्ता प्रसारित करत आहोत. ते मुद्दे तुम्ही जर लक्षात घेतले तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत असं होणारच नाही की ज्यामुळं हा पुतळा नेमका का दुर्दैवाने कोसळला ते लक्षात येईल. आता काल मुख्यमंत्री म्हणाले की 44-45 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहत होतं आणि म्हणून ती दुर्दैवी घटना घडली असं त्यांचा सुरुवातीचा ह्या घटनेसंदर्भातला डिफेन्स दिसतो आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे बांधकाम विभागाचे प्रमुख असलेले श्री रवींद्र चव्हाण यांनी ह्या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर चौकशी करू, योग्य ती कारवाई करू असं म्हटलं. आणि सत्ताधारी असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा जो नाविक दलाच्या दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या हस्ते ज्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि भारतीय नाविक दलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ते मानचिन्ह मिळालं. आणि आपण असं म्हणतो की कान्होजी आंग्रेंच्या माध्यमातून एक मोठं आर्मर दल जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं आणि त्या आर्मराची एवढा धाक ब्रिटिशांना होता की महाराज असेपर्यंत ब्रिटिशांची इकडे बघण्याची वाकडी नजर झाली नाही. आणि अशा शिवाजी महाराजांना मानबिंदू करणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद गोष्ट होती. पण तेव्हा सुद्धा जो पुतळा झालेला आहे त्या पुतळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या घटकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 जे इंद्रजित सावंत आत्ता बोलतायत त्यांनी तेव्हा पण असं म्हटलं होतं की पुतळा हा साधारणपणे कसा असायला हवा ह्या संदर्भातल्या काही नियमावली आहेत. छत्रपती संभाजीराजे आणि तर पंतप्रधानांना लिहिलेलं पत्रच माझ्या हातामध्ये आहे. आणि मी तुम्हाला अधिकारवाणीने हे का सांगू शकतो तर जेव्हा प्रतापगडाच्या संदर्भातलं एक शिल्प अफजलखानाच्या वधाचं महाराष्ट्रात पुण्यात तयार होत आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवलं तेव्हा ऑब्व्हियसली माझी क्युरिओसिटी म्हणून पुतळा कसा बनतो ह्या संदर्भातले अनेक प्रश्न मी त्या आर्टिस्टला विचारले होते. ती मुलाखत इथे उपस्थित आहे, ती तुम्ही जरूर NDTVला शोध घेऊन बघा. मुळामध्ये कुठलाही पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारची एक समिती असते. ती समिती वेगवेगळे डिझाईन मागून घेते. आता आपण अफजलखान वधाच्या संदर्भातलाच तपशील बघू की ते जे आर्टिस्ट आहेत, जे पुण्याचे आर्टिस्ट आहेत त्यांच्यावरती त्या काम सोपवण्याच्या आधी एक ग्लोबल टेंडर फ्लोट केलं गेलं होतं. अगदी आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा ह्या कामामध्ये सहभागी झालेल्या होत्या. 6 टेंडर्स त्यावेळेला आली माझ्या माहितीनुसार. 6ही आर्टिस्टला सांगितलं गेलं की तुम्ही तुमचे जे मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल आणा. त्याच्यावरती आपल्या मुंबईच्या कला दालन, मुंबईचं जे आपलं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठानं त्या सगळ्या मानकात ते बसतं की नाही याची शहानिशा केली. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही पुतळा करत आहात तेव्हा महाराजांचा फक्त आविर्भाव, महाराजांचा आपल्या शत्रूप्रती असलेला जो काही राग असेल, ती त्यांची युद्ध करायला निघण्याची जी मुद्रा महाराष्ट्र बघतोय ती असेल, तेवढं फक्त पुरेसं नसतं. तो प्रत्यक्ष जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगामागचा इतिहास त्या आर्टिस्टनी लक्षात घ्यायला हवा अशी भूमिका असते. ती 20 मिनिटाची मुलाखत तुम्ही जरूर काढून बघा की त्या आर्टिस्टनी किती गोष्टीचे बारीक बारीक तपशील बघितलेले आहेत. म्हणजे महाराजांच्या हातामध्ये कुठल्या वाघ नखं होती, कुठल्या हातामध्ये बिचवा होता. बरं, महाराजांनी अफजलखानाचा वध जो केला तो बिचव्यानीच केला की वाघ नखानी केला असा सगळा प्रवाद टाळून महाराजांचा हा भव्य दिव्य असा प्रतापगडाच्या पायथ्याशी तो पुतळा उभा राहायचा आहे. सो मुद्दा असा होता की मी त्यांना म्हणालो की मग हे आता शिल्प तयार झाले, शेवटच्या टप्प्यात आहे, तुम्ही ते का नाही उभारात. तेव्हा त्या आर्टिस्टनं दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हणाले की सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये पाऊस होतो आणि आता जरी माझं शिल्प तयार झालेलं असलं जवळपास 90% वगैरे तरी सुद्धा तिथे प्रत्यक्षामध्ये पायाची भरणी झाल्याशिवाय, तिथे कॉन्क्रिटीकरण झाल्याशिवाय तो जो काही 2-3 एकरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मी हे शिल्प नेऊन उभा करणार नाही. आता ह्यातच मुद्दा क्रमांक 1 येतो की जे संभाजीराजेंचं पत्र आहे,
पंतप्रधानांनी 4 डिसेंबर 2023 ह्या दिवशी लोकार्पण केलं या पुतळ्याचं. त्यानंतर 12/12/2023ला छत्रपती संभाजीराजेंनी लिहिलेलं पत्रच माझ्या हातात आहे आणि त्या पत्रात ते म्हणतात की श्री नरेंद्र मोदी राजकोट किल्ल्याच्या उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबाबत, ते तिथे पुतळा सुद्धा म्हणत नाहीत, 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दलाचं औचित्य साधून मालवण नजीक असलेल्या राजकोट या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीच्या आपल्या हस्ते अनावरण करण्यात आले वगैरे. मात्र राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे दिसून येत आहे. जो उल्लेख मी आता केला की एक समिती असते, ती समिती त्याचं मूल्यांकन करते, त्या समितीमध्ये तज्ज्ञ लोक असतात, ते काम फक्त एका आर्टिस्टवरती सोडलेलं नसतं. महाराष्ट्र सरकारचे जबाबदार मंडळी त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि एक जबाबदारी निश्चित करता येते. पांडुरंग बलकवडे जे इतिहास तज्ज्ञ आहेत, जे भारत इतिहास संशोधन मंडळाचे त्याचं कामकाज पाहतात, तर ते त्या किल्ल्याच्या त्या शिल्पाच्या उभारणीमध्ये होते. त्यामुळं तज्ज्ञ नसतील तर ते जे आता छत्रपती संभाजीराजेंचं पत्र आलंय, ज्याला आपण एरवी आपण काय होतं की आपण प्रतिक्रियावादी असतो, पण इथे तर असं दिसतं आहे की इथे कुणी प्रतिक्रियावादी नाहीये. बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं होतं की हे अशा पद्धतीचं शिल्प हे काही योग्य नाही. त्यामुळं लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे शिल्प लोकार्पण करण्याची घाई गडबड केली गेली असा जो विरोधकांचा आरोप आहे, त्याच्यात तथ्य नाही असं कोण म्हणेल? कारण लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आणि त्यात ती भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या दृष्टीनं कुणी काही म्हणो, पण तो प्रचाराचाही मुद्दा असतो. त्या दृष्टीनं विचार करता हे शिल्प लोकार्पण करण्याची घाई केली गेली हा मुद्दा महत्वाचा वाटतो. इथे कुठल्याही एसआयटीची गरज नाही. आता काल वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस फोडलं. त्यांनी थोडीशी माहिती घेतली असती तर कदाचित त्यांना ते कृत्य करण्याची गरजही पडली नसती. तो जो 43 फुटी पुतळा होता, त्या पुतळ्यासंदर्भातलं एक्सक्लुझिव्ह पत्र माझ्या हातामध्ये, जे सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्या नाविक दलाला कळवलेलं आहे, ते पत्र मी जरा तपशिलात वाचून दाखवतो. म्हणजे काय होतं की विरोधक सुद्धा राजकारण करत असताना कशा सोयीच्या गोष्टी करतात. जसं सत्ताधाऱ्यांची घाई गडबड आहे, तसं किमान आपण कोणाबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत हे सगळ्या सकल, नॉट वैभव नाईक, पण सगळ्या सकल विरोधकांनी ते लक्षात घ्यायला हवं. महत्वाचे गुप्तपत्र, गोपनीय पत्र, सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक 1 यांचं कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवण. पत्राची तारीख आहे 20/8/2024, म्हणजे अगदी 10 दिवसापूर्वी, ते 10 पण नाही हो, आज 27 असावी, 20 तारखेला लिहिलेलं पत्र आहे. आणि ते पत्र कुणाला लिहिलंय तर कमांडर अभिषेक कारभारी, म्हणजे हा पण मराठीच अधिकारी आहे, एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर, एरिया सिव्हिल मिलिटरी लायझनिंग ऑफिसर. आणि विषय काय, नौसेना दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत. महोदय, 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपल्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता. जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री जयदीप आपटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीमध्ये पुतळ्याचे जॉईंट्स करण्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला होता. त्या नटबोल्टला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावरील खारे वारे यामुळे गंज पकडला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रूप दिसत आहे. तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते. त्यामुळे पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी इत्यादी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपले स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळविण्यात यावे ही विनंती. आणि पत्र मार्क टू कुणाला आहे बघा, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, माननीय तहसीलदार मालवण, माननीय पोलीस निरीक्षक मालवण. आता इतकं उत्तम व्यवस्थित केल्यानंतर आता कशाच्या चौकशी समितीची गरज आहे राज्य सरकारला? हे दिसतं आहे की ते जे कोणी आर्टिस्ट आहेत त्यांनी डिसेंबरमध्ये लोकार्पण केलेल्या ह्या पुतळ्याला जून महिन्यामध्येच ह्या पुतळ्याच्या संदर्भातले खूप साऱ्या गोष्टी यायला लागल्या होत्या. मुद्दा क्रमांक 2, कशाला पाहिजे तुम्हाला एसआयटी? आता झालं ना क्लिअर की हे झालेलं आहे. आता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, सनातन प्रभात नावाचं एक काय पाक्षिक म्हणा, ते पाक्षिक हिंदू धर्मासंदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह करणारं पाक्षिक आहे. बहुधा ते गोव्यातनं प्रकाशित होत असतं आणि त्यांच्या सगळ्या भूमिकेबद्दल विस्तारानं मी खूप वेळेला बोललेलो आहे. त्यांनी माझ्यावरती 2 एक स्वतंत्र अंक प्रकाशित केलेले, त्यामुळे त्या खोलात न जाता आपण असं म्हणू की सनातन प्रभातनी श्री जयदीप आपटे, अवघा 26 वर्षाचा हा तरुण मुलगा आहे.
त्याची जी मुलाखत घेतली जी आता सोशल मीडियावरती व्हायरल होते ती मुलाखतच बघितली की जो मुद्दा क्रमांक 1 मी आधी सांगितलाय की शिल्प बनवण्याच्या संदर्भातल्या नियमांचं किती किती ब्लॅटंट इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ते तुम्ही त्याचं व्हायोलेशन केलं. बघा, नौदल दिनाच्या दिवशी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचे मान्यवर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हा पुतळा कल्याण येथील श्री जयदीप आपटे यांनी बनवलाय. त्यांच्या जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनवला आहे आणि त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. 28 फूट उंचीचा ब्रॉन्झचा हा पुतळा असून असा पुतळा बनवण्यात 3 वर्ष लागतात. पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला प्रारंभ करून तो डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 7 महिने. म्हणजे 3 वर्षाचा कालावधी तुम्ही 7 महिन्यावरती आणला इथे. बरं, पुढे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रातच म्हटलंय की या वर्षीच्या जूनमध्ये, गतवर्षीच्या जूनमध्ये पुतळा बनवायला सुरुवात झाली आणि या वर्षीच्या जूनमध्ये तर त्याला डागडुजी करण्याची वेळ आहे. इतका उत्तम दर्जाचा हा पुतळा होता. पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला प्रारंभ करून तो डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला. जयदीप आपटे यांचे वय अवघे 24 वर्ष आहे. याविषयी त्यांचे विचार आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया आणि मग जयदीप आपटेची ही मुलाखत आहे. आता या मुलाखतीमध्ये नौदल अधिकाऱ्यांच्या प्रश्न क्रमांक 1, नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार बनवलेली शिल्प निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प होते ते निवडले जाणे. म्हणजे इथे तर कमालच आहे. म्हणजे 6 जणांची समिती, मी जी स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे तो सांगितला, त्याच्यावरती जे स्कूल ऑफ, म्हणजे मगाशी नाव मला आठवत नव्हतं, जे स्कूल ऑफ आर्टचं पूर्ण नियंत्रण असतं. इथे नौदलानं काय गोडचूक करून ठेवली बघा. धाडस आणि वेडेपणा यामध्ये तलवारीच्या पात्याच्या धारे एवढी लहान रेग असते. आता ते धाडस आणि तो वेडेपणा काय ते तुम्हीच ठरवा. जरा इकडचे पाऊल तिकडे पडले की थेट कपाळमोक्षच. आता तो कपाळमोक्ष कोणाचा झालाय ते लक्षात आलंच आहे तुम्हाला की हे पुतळा बनवणारे आणि त्या संदर्भातलं कामकाज पाहणारे नौदल, त्यांचा हा कपाळमोक्ष आहे. या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळले म्हणजे जयदेवला, तेव्हा पहिल्यांदा वरील विचार मनात येऊन गेला. संधी मोठी आहे, सगळे व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळेच संपेल. ती आता जरा जरी चूक जी झाली आहे जे सगळं संपलंय ते हे आहे असे वाटते. पण म्हटले काय व्हायचे ते होऊ दे, संधी हातातून सोडायची नाही. कदाचित हे काम होणार होते म्हणून की काय या कामाच्या आधी 3-4 शिल्प बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी 1.5-2 फुटांची होती, पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली. ती एखादा पुतळा तयार करणार का? हाऊ कॅज्युअली, किती कॅज्युअली झालं हे सगळं. अशी भारतीय नौदलात काम अशी भारतीय नौदलात काम करून घेणार, त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार. म्हणून मग मीच ठरवलं की काय करायचं. एका आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे 3 लहान नमुने मॉड्यूल बनवले. त्यातील 2 नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार बनवले आणि 3रा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच निवडले गेले. धन्य आहे त्या नौदल अधिकाऱ्यांची पण की ज्यांनी ते स्वतःच बनवलेलं जे 2 शिल्प होतं, जे त्यांच्या गाईडलाईन्सनुसार बनलं होतं, ते नाकारलं आणि अवघ्या 24 वर्षाच्या तरुण मुलानं, त्याच्या वयाबद्दलचा आक्षेप नाहीये, आर्टिस्ट हा उपजत पण असू शकतो, पण त्याचा प्रायोर एक्सपिरियन्स काय आहे. आता तो दुसरा मुद्दा आहे, काम चालू केल्यावर आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात. काम चालू केले तेव्हा नक्की होते की 3 डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊनच हे काम पूर्ण करायचं, किंबहुना तरच हे काम इतक्या अल्प वेळात पूर्ण होईल. 3 वर्षाचा कालावधी 7 महिन्यावर आणण्याचा हा परिणाम. तसे चालू केले, पण आता काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळात काम होणार नाही असं लक्षात आलं. तेव्हाच अचानक पूर्ण मॉडेल 3 डायमेन्शनल प्रिंट करायचं असं ठरवलं. 3 डायमेन्शनल प्रिंटिंगचा व्यवसाय असलेले माझे मित्र अनेक आहेत. त्यांनी अक्षरशः एका रात्रीत 18 नवीन प्रिंट उभे केले आणि प्रिंटचे काम चालू झाले. महत्वाचा टप्पा होता तो कास्टिंग, झालेले तुकडे एकत्रित जोडणे. खरं तर पूर्ण पुतळा स्टुडिओमध्येच जोडून मग जागेवर नेला जातो, पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंत रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प, ही दोन्ही गणितं बघता पुतळा जागेवर जोडायचं ठरवलं. 27 ऑक्टोबरपासून जागेवर जोडकामाला प्रारंभ झाला. म्हणजे जे मॉडेल बनलं होतं त्याची 3D प्रिंट केली आणि ती 3D प्रिंट तुकड्या तुकड्यात केली. त्याचे किती काय 60-65 वगैरे तुकडे त्यांनी केले होते. ते तिथे प्रत्यक्ष जिथे पुतळ्याची उभारणी होत होती, का 14 फुटाचा तो काय चौथरा म्हणा किंवा पाया म्हणा, त्याच्यावरती मग ही 27-28 फुटाची एकूण 43 फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची ही ती काय पूर्णाकृती होती. तर 27 ऑक्टोबरपासून जागेवर जोडकामाला प्रारंभ झाला. त्यात प्रत्येक दिवसाला नवीन अडचणी उभ्या राहत होत्या. अगदी जागेवर विषारी साप निघण्यापासून कधी पाऊस, कधी आपापसात वाद, कधी विजेचा खेळखंडोबा, 1 ना 2. यावेळी एकच विचार होता, ज्यांचे शिल्प बनवत आहे त्यांनी. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर किती अवघड प्रसंगांना धीरानं तोंड दिलं,
तर मग आपण त्या तुलनेत काहीच सहन करत नाही आहोत आणि मग बाकीचे सगळे तपशील आहेत. अहो, शिवाजी महाराजांचे जर विचार तुम्हाला कळले असते तर शिवाजी महाराजांनी बाका प्रसंग ओळखून योग्य ती तयारी झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत. म्हणजे आग्रा भेटीवरती मी 5 राज्यामध्ये जाऊन जे संशोधन करून महाराष्ट्राला पहिल्यांदा पुरंदरचा तह दाखवला, 30 फूट लांब 2 फूट रुंद वगैरे, तो तह बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराजांनी जे किल्ले मिर्झाराजे जयसिंहाला दिले म्हणजे औरंगजेबाला दिले, त्या प्रत्येक किल्ल्याबद्दल सखोलपणे विचार केलेला आहे की स्वराज्य कुठे अडचणीत येणार आहे आणि कुठे आपण काय करणार आहोत. शाहिस्तेखानाची जी बोटं छाटली ते महाराज अचानक गेले आणि त्यांनी बोटं छाटली असं झालंय का? की ती रात्र निवडली, त्यातले मावळे निवडले, ती लग्नाची वरात बघितली. महाराज म्हणजे योग्य नियोजन आहे. आता इथे काय की मला अनेक गोष्टी बोलता येतील पण मुद्दा तीनच आहे की कुठल्याही SITची चौकशी न होता, त्याची गरज पण नाही. हे जे 3 मुद्दे तुम्ही NDTVवरती बघितले ते स्वच्छ आहेत, सूर्यप्रकाशा इतके, की त्या मुद्द्यांचा आता उहापोह न करता ह्यातली जबाबदारी निश्चित करायला हवी. कुणी असं म्हणणार नाही की सत्ताधाऱ्यांची ही इच्छा होती, बरे विरोधक काय म्हणायचं ते म्हणू दे, की महाराजांच्या पुतळ्याबद्दल त्यांना प्रेम नव्हतं किंवा त्यांनी काहीतरी जाणून बुजून केलंय, घोटाळा वगैरे त्याचे तपशील जेव्हा येतील तेव्हा बोलू. मुद्दा एवढाच आहे की आपण PT पॉलिटिक्ससाठी ज्या काही गोष्टी करतो, देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या लोकशाही घटकाच्या अनुषंगाने अशा व्यक्तींच्या हातामध्ये त्या पुतळ्याचं अनावरण करतो. बरं, ज्यांना गुजरात मॉडेलबद्दल तिटकार आहे त्यांनी फक्त सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा बघून यावा ना, की तिथे किती मोठा आणि भव्य दिव्य पुतळा जो जगातला सर्वात वन ऑफ द स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षाही मोठा उभा केला आहे. त्या पुतळ्याचं ज्यावेळेला तुम्ही त्या पुतळ्याच्या पायथ्यापासून ते त्याच्या टॉपला जातात तेव्हा त्यातली भव्यता, तिथे काम करताना केलेला विचार, त्याच्या मागचं व्हिजन सगळं लक्षात येतं. किमान ज्यांच्या हस्ते ते करणार होतो त्या व्यक्तीनं गुजरातमध्ये किती मोठा पुतळा केलाय एवढं जरी नाविक दलाच्या लक्षात आलं असतं तरी पुरेसं होतं. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रात सगळे राजकीय पक्ष हे अस्मितांचा वापर राजकारणासाठी करतात आणि त्यातनं अशा गोष्टी घडतात. आता मुद्दा एवढाच होता की तुम्हाला जे अनेक प्रश्न पडलेत की ही दुर्दैवी घटना का घडली, त्याचं तपशीलवार विवेचन महाराष्ट्रासमोर आम्ही केलं. ते पुरेसं आहे असं मला वाटतं. मी आणि NDTV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. महत्त्वाचं म्हणजे हा विषय इतक्यात थांबणार नाही, त्यामुळे तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. आणि ह्या सूचना करत असताना आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला जे आहोत, इन्स्टाला आहे, यूट्यूबला आहे, फेसबुकवरती आहोत, ट्विटरवरती आहोत, त्या सगळ्या माध्यमांना फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. धन्यवाद.